अवघ्या महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर हवेली। याचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंत्रिपद देण्याचे जाहीर केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। आज सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी शिरूर शहरात पायी रॅली काढली। यात शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल, त्यांचे चिरंजीव आदित्य, आमदारांचे पुत्र व कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार, पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता भाभी पवार, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व महाविकास आघाडी घटक पक्षांचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पायी रॅलीला सुरुवात झाली। दरम्यान साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकातील त्यांच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण शहरात घरोघरी व दुकानदारांशी संवाद साधत प्रचार करण्यात आला। त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। बापूंनी 10 वर्षात जेवढी विकास 10-15 वर्षात विकासाची गंगा शिरूरमध्ये आणली आणि आमच्या कोटावर 64 कोटीची पेंटिंग आहे। आणि त्यामुळे आता जे लोक पुण्याला जायची म्हणजे थोडक्यात सिनियर डिव्हिजन असेल, एडीजी असेल, ती शिरूरमध्ये येणार। त्यामुळे खूप लोकांचा जायचं कष्ट असणार आणि त्यांना चांगली सोय मिळेल आणि विकासाची गंगा बापूंनी आणली। आणि आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्या ह्याच्यात बापूंनी जेवढं काम केलं तेवढं कोणीच केलं नाही। त्यामुळे बापूंना गरजेचं आहे निवडणूक देणं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि सर्वसामान्यांना फायदेशीर आहे। त्यामुळे महाविकास आघाडी लवकर यावी, शरदचंद्र पवारांचे हात बळकट करावे। आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय अशोक बापू पवार साहेब यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस पक्ष तुटले त्यावेळी बापूंनी एक निर्णय घेतला की स्वाभिमानासोबत थांबायचं, एकनिष्ठ राहायचं, गद्दार हा शिक्का मारून घ्यायचा नाही आणि बापूंनी पवार साहेबांसोबत थांबण्याचा निर्णय घेतला। आज महाराष्ट्रातील जनतेला असेल, शिरूर हवेलीतील जनतेला असेल ही गोष्ट माहिती आहे आणि मला सगळ्या मतदारांना, तमाम शिरूर हवेलीकरांना आवाहन करायचंय की एकनिष्ठतेवरचा आणि प्रामाणिकपणावरचा विश्वास हा म्हणजे अशोक बापू आहेत। आपलाय जो एकनिष्ठ राहण्याचा तो निर्णय बापूंचा योग्य आहे। तरुणांमध्ये क्रेज बापूंची अशी आहे की बापूंना कधी तरुणांनी फोन केला तर बापू एका फोनवरती त्यांचा फोन उचलतात आणि कुठलेही काम असेल तरी बापू त्यांचे तत्परपणे काम करत असतात। आपल्याला गुंडगिरी, दडपशाही जर थांबवायची असेल तर आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे। सरकार आल्याशिवाय ही दडपशाही, गुंडगिरी थांबणार नाही।